संगमनेर तालुका दिंडोरी येथील युवा कीर्तनकार योगेश महाराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित धोडप किल्ला आणि सप्तशृंगी गड परिसर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडीस त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वरचा संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव 2025चा निर्मलवारी आणि आदर्श दिंडीचा सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पंढरीची पायीवारी बरोबरच श्री क्षेत्र निवृत्तीनाथ यांची समाधी असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज यात्रा पौषवारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. या पायीवारी सोहळ्याची परंपरा शेकडो वर्षापासून अखंड असून या परंपरेचं रक्षण आणि संवर्धन करण्याचं कर्तव्य सर्व वारकरी वैष्णवांकडून होत आहे. हा पायीवारी सोहळा स्वच्छ, निरोगी आणि निरामय राखण्यासाठी या सोहळ्यातनं समाजाला सामाजिक, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, प्लास्टिक मुक्ती, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या यासारखे सामाजिक विषयांचे प्रबोधन व्हावे, वारी निर्मल व्हावी यासाठी बऱ्याच दिंड्या हे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याचा उचित असा सन्मान व्हावा त्याप्रमाणेच इतर दिंड्यांनीही त्याचा आदर्श घेऊन या निर्मलवारी हरितवारी अभियानमध्ये सहभाग घ्यावा या जाणीवेतनं त्र्यंबक नगरपालिकेकडनं गेल्या काही वर्षांपासून संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यात्रा पौषवारी या यात्रा कालावधीमध्ये पर्यावरणपूरक स्वच्छ दिंडी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. संगमनेर तालुका दिंडोरी येथील युवा कीर्तनकार असलेले योगेश महाराज जाधव हे गेल्या 7 वर्षापासून धोडप किल्ला आणि सप्तशृंगी गड परिसर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करत आहेत. सुरुवातीला 300 वारकऱ्यांची सहभागी असलेल्या या दिंडी सोहळ्यामध्ये दरवर्षी वाढ होत असून यावर्षी 300 महिला वारकऱ्यांसह 700 वारकरी दिंडी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. 18 जानेवारीपासून कन्हेरवाडीपासून निघालेली दिंडी पायी सोहळा ते 24 जानेवारी त्र्यंबकेश्वर पोहोचेपर्यंत दिंडी मार्गावर शिस्तबद्ध पताका, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये निर्मळवारी अंतर्गत पर्यावरण संवर्धन, संरक्षण, प्लास्टिक बंदी, पाण्याचा मर्यादित वापर, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या यासारखे सामाजिक विषयांचे प्रबोधनात्मक कीर्तन सेवा आणि जनजागृतीपर संदेश फलक, महिला आणि पुरुषांसाठी ड्रेस कोड, प्रत्येकास ओळखपत्र, दिंडी सोहळ्यात सहभागी अश्व, बैलगाडी आणि ट्रॅक्टरचा आकर्षक सजवलेला रथ, श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई, हनुमंतरायांचा सजीव देखावा, रक्तदान शिबिर, दिंडीत सहभागी वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार, अंजनेरी येथील रिंगण सोहळा, त्र्यंबकेश्वर इथं पोहोचल्यानंतर 2 दिवस यात्रोत्सवामध्ये पुषावर्त, निवृत्तीनाथ मंदिर, बसस्थानक, त्र्यंबकराज मंदिर आदींसह गावातील मुख्य रस्ते, गर्दीच्या ठिकाणी राबवलेली स्वच्छता मोहीम आणि त्याचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन केलं गेलं आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर इथं राज्यभरातून आलेल्या 700 दिंड्यांचं नगर परिषदेच्या वतीनं मूल्यांकन करून सर्वाधिक 95 गुण प्राप्त करून धोडप किल्ला आणि सप्तशृंगी गड परिसर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सलग दुसऱ्या वर्षी पर्यावरणपूरक स्वच्छ दिंडी स्पर्धेचं पारितोषिक पटकावलं आहे. यावेळी विजेत्या दिंडीस त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवचके यांनी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि दिंडी उपयोगी साहित्य म्हणून पातील दिंडी संचालक योगेश महाराज यांना प्रदान करण्यात येऊन सन्मान करण्यात आला आहे. प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी.